निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीत भाजप विरुद्ध भाजप। गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले, मला उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षांतर्गत काही लोक चालवत आहेत स्वाक्षरी मोहीम। पक्षात नवे असलेल्या नेत्यांच्या उपद्व्यापाकडे दुर्लक्ष करण्याचे समर्थकांना केलं आवाहन। निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीत भाजप विरुद्ध भाजप चित्र बघायला मिळत आहे। गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार भाजप नेते डॉक्टर देवराव होळी यांनी आज एक पत्रकार परिषद घेत पक्षांतर्गत विरोधकांना लक्ष्य केले। मला उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षांतर्गत काही लोक स्वाक्षरी मोहीम चालवत असून पक्षात नवे असलेल्या नेत्यांच्या उपद्व्यापाकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन त्यांनी समर्थकांना केले। या जागेवर आपण मोठ्या फरकाने निवडून आलो आहोत, आता मला तिकीट मिळू नये असे प्रयत्न करणे म्हणजे पक्षाला कमकुवत करण्यासारखं झालेलं आहे, असं डॉक्टर होळी म्हणाले। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच लोकांनी नकारात्मक वातावरण निर्मिती केली होती, असंही त्यांनी कुणाचंही नाव न घेता सुनावलं आहे। प्रतिप्रश्न करून त्यांचा नेमका रोग कोणाकडे आहे हे मात्र सांगितलं नाही। पदावर असलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधीने अशी पत्रकार परिषद घेऊन वादाला तोंड फोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघेरे यांनी मात्र आमदार डॉक्टर होळी यांच्या पत्रपरिषदेची माहिती नसल्याचं म्हटलेलं आहे। माझ्यावर षडयंत्र रचत नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्या या गडचिरोली विधानसभाचा आमदार निवडणुकीमध्ये पराभूत होण्यासाठी षडयंत्र रचत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून बरेच आमच्या पदाधिकाऱ्यांकडून इतर लोकांकडून सह्या घेणं सह्या घेण्याचं मोहीम काही पदाधिकारी करत आहेत। या सह्या घेण्याच्या पदाधिकारी याच्यापासून षडयंत्रापासून तमाम जनतेला, या विधानसभेच्या जनतेला आव्हान करत आहोत की अशा खोट्या सह्या देऊन अशा षडयंत्राला बळी पडू नका म्हणून त्यांना आव्हान करत आहे की बाबा अशा पद्धतीनं या ठिकाणी घडत आहे, याच्यापासून सावध राहावे। याच्यासाठीच म्हणून हा एक पत्रकार परिषद मी घेत आहे। हा षडयंत्र पक्षामध्येच करता या इतर पक्षांनी नाही, विरोधकवाल्यांचा सुद्धा या ठिकाणी हात आहे, आपले काही पदाधिकारी याच्यामध्ये हात आहे की जेणेकरून आपल्या सर्वांना माहीत आहे 2014-2019ला आपण एवढा मताधिकार निवडून आलेला आहे। कार्य, कर्म, कर्तृत्व, नेतृत्व, विकासाच्या मुद्द्यावर पार्टी ठरवेल ज्याला कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं ते सर्वे करेल। जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्यांना 100% देईल। परंतु आपल्या याच्यामध्ये काही लोकांना पदाधिकाऱ्यांना भूलताप देऊन षडयंत्र रचून या गडचिरोली विधानसभाचा आमदार पडलं पाहिजे, याचं पराभूत झाला पाहिजे अशा षडयंत्र रचत आहेत। आणि हे तुम्ही बघितलं मागच्या लोकसभामध्ये सुद्धा अशीच प्रकारचं झालं, पण लोकसभामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभूत झाला आणि पराभूत होऊ नये म्हणून हा एक विधानसभाचा आमदार म्हणून मी एक पत्रकार परिषद घेतो की तमाम जनतेने याच्यापासून सावध राहावे, या भूलतापाला बळी पडू नका म्हणून मी आवाहन करत आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली।